बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे श्री गेनसिद्ध देवस्थान येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून होणाऱ्या सभा मंडपाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते सोमवारी मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला। कुंभारी येथील श्री गेनसिद्ध देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते। गावकऱ्यांनी विशेष परिश्रम घेऊन देवस्थानमध्ये मोठी सुधारणा केली आहे। अशातच भक्तांसाठी सभा मंडपाचे देखील कामे होणार आहे। सुभाष देशमुख यांच्या हस्ते कुदळ मारून या सभा मंडपाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी शहाजी पवार, सुनील बंडगर, अरुण तोडकर, रेखाताई राऊत, मल्लिकार्जुन पाटील, सिद्धाराम हेले, रामाप्पा चिवडशेट्टी, एपीआय अनिल सनगले, महेश हिंडोळे, मोतीराम राठोड, आनंद तानवडे, डॉक्टर चन्नगोंडा हविनाळे उपस्थित होते। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी देखील या देवस्थानाला भेट दिली। जिल्हा परिषदेचे पक्षनेते अण्णाराव बारासरे, भूताळसिद्ध बारासरे यांनी देखील विशेष परिश्रम घेतले। आज या ठिकाणी श्रावण समाप्तीनिमित्त सोमवारी आपल्या तीर्थक्षेत्र निधीमधून अकोटचे आमदार सचिनदा कल्याणच्या निधीतून बापू सुभाषबाबू देशमुख यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलेलं आहे। त्या भूमिपूजन आज 25 लाखाचं सभा मंडपाचं भूमिपूजन संपन्न झालेलं आहे। तरी शहाजी पवार व गावातले शिरीष पाटील, सरपंच रामचंद्र नावनराव सर्व मान्यवर उपस्थित होते। त्याबद्दल कुंभारच्या वतीनं सचिनदा कल्याणशी यांना आभार मानतो की असं आमच्या देवस्थानाकडे लग जाऊ पुढं असं निधी देत राहू। श्रावण मासाच्या समाप्तीवर महाअभिषेक आयोजित केला गेलेला आहे। जवळपास 3000 लिटरचं महाअभिषेक यावर्षी यंदा करण्यात आलेला आहे। हे दरवर्षी एक प्रकारचं पर्व कुंभारी गावामध्ये गेनसिद्ध महाराजांच्या चरणी अर्पण केलं जाणाऱ्या बाराचारी परिवारातर्फे एक छोटीशी भेट असते आणि इथं ह्या समारंभामध्ये ह्या औचित्याने आज सचिनदादा कल्याण शेट्टी आमदार यांच्या निधीतून गेनसिद्ध महाराजांच्या लगत सभामंडप लगत अन्नक्षेत्रासाठी सभामंडप जी बांधली जात आहे त्याची पायाभरणीचं आज पूजन आपले आदरणीय आमदार सुभाषबाबू देशमुख, शहाजी बाबू पवार व गावचे सगळे विद्यमान मान्यवर यांच्या हस्ते पार पडले। तर ती सभामंडपाची काम लवकरच पूर्ण होईल, जेणेकरून जीर्णोद्धाराच्या आधी ते सर्व पूर्ण होऊन मंदिराच्या वैभवामध्ये अजूनही भर पडणार आहे। तर सर्व भाविकांच्या पंचक्रोशीतील उपस्थितीत आज महाराजांचा अभिषेक झाला। सर्व उपस्थित मान्यवरांना महाराजांचा आशीर्वाद लाभो हीच गेनसिद्ध महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो। मी गेनसिद्ध गणपती बिराजदार, माजी उपसरपंच कुंभारी। आज गेनसिद्ध मंदिरामध्ये सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी पत्राशेडसाठी 25 लाख रुपये दिलेले, निधी दिले। त्यांचं उद्घाटन आज बापू साहेब देशमुख यांच्या हस्ते शहाजी बापू पाटील, शिरीष पाटील, आप्पासाहेब बिराजदार यांच्या उपस्थितीत पूजा करून ते कुदळ मारून उद्घाटन करण्यात आले। आणि दरवर्षी या दिवशी आपल्या देवळामध्ये भजन हे एक मेहनत चाललेले असते। दररोज जेवण प्रसाद चालू असते, पुराण होऊन दररोज संध्याकाळी पुराण आणि प्रसाद महाप्रसाद असते। आणि हे लास्ट आता या तारखेला आता महाअभिषेक आहे। आज महाअभिषेक प्रसाद आज चालू आहे। एवढं 21 वर्षापासून अखंड चालू आहे गेनसिद्ध मंदिरामध्ये। आणि ह्याच्यातून आता असं देवाचं सर्व जीर्णोद्धार झालेले आहे। आता पुढं प्रसारोहणचा भी कार्यक्रम करणार आहे तो 7 फेब्रुवारीला 2025ला।
सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.